नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि सुमित्रा दोघी जणी एकत्र येऊन लतावरती लक्ष ठेवून तिच्या हातावरती तीळ नसल्याचं सत्य संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या हातासमोर आणून देतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रॉपर्टीसाठी हपापलेल्या लताच्या वागण्यावरती ऋषिकेश आणि नाना या दोघांनाही संशय आलेला असतो आणि त्यामुळे इथे आता सत्य काय आहे हे सगळेजण मिळून शोधण्याचा प्रयत्न करत असतात। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी या संपूर्ण गोष्टीचा उलगडा करते आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने आता चारी बाजूने जणू काही जानकीची कोंडी केलेली असते। एका बाजूला नानासाहेब, ऋषिकेश, एका बाजूला सुमित्रा आणि एका बाजूला पार्वती, अशी ती आता मधोमध ऐश्वर्याच्या चक्रव्यूहमध्ये अडकत गेलेली असते। जानकीला असं वाटत असतं की सुमित्रा जे काही बोलते ते बरोबर आहे। सुमित्राने एवढी वर्ष त्या घराला दिली आहेत। नानासाहेब, ऋषिकेश, त्याचबरोबर सारंग, सौमित्र आणि शर्वरी या सगळ्यांना लहानाचं मोठं केलं आहे। हा संसार एवढा कष्टाने उभा केला आहे आणि अचानकपणे एक बाई आहे, त्याने म्हणते की मी पार्वती आहे, हे सगळं माझं आहे। मग सुमित्राला कसं बरं वाटत असेल, या गोष्टीचा विचार जानकी करत असते। जानकीला सुमित्राचं फार वाईट वाटत असतं। तर इथे ऐश्वर्याने जानकी आणि सुमित्राला त्रास देण्याचं ठरवलेलं असतं आणि ती त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडवून सुद्धा आणते। घरामध्ये रोजचं महाभारत सुरूच आहे आणि इथे आता लताला जे काही पार्वती नावाचं कॅरेक्टर प्ले करायला दिले, ती अगदी उत्तम पद्धतीने तिचं कॅरेक्टर प्ले करत असते। तिने आपली नजर आणि कान एकदम तीक्ष्ण ठेवलेले आहेत, कोण कुठे काय बोलतंय या सगळ्या गोष्टी ती ऐकत असते। आणि म्हणूनच आता पार्वतीची महत्त्वाची गोष्ट जी की खूपच जास्त पर्सनल असते, ते म्हणजे तिच्या डाव्या हाताच्या तळ हातावरती एक तीळ असतो, जो की खूप पर्सनल आहे ना। पण ज्या वेळेला त्या लताला आपली मूठ उघडायला सांगतात तर तिच्या तळ हातावरती तो तीळ असतो, कारण तिने नानासाहेबांचं बोलणं ऐकलेलं असतं। तर अशा पद्धतीने इथे आता ऐश्वर्या, लता, आजी आणि सारंग चौघेजण मिळून जानकी आणि त्याचबरोबर सुमित्रा सगळ्यांनाच त्रास देत असतात। तर इथे आता सारंगला तर वाटत असतं की वा, ऐश्वर्या किती हुशार आहे। आजीला वाटत असतं की अरे वा ऐश्वर्या, तू किती हुशार आहेस ग, तू या बाईची निवड केलीस। पण सारंग आणि आजी दोघींना सुद्धा आपल्या इथे मुलीची आणि सारंगला आपल्या आईची अजिबात काळजी नाही आहे। सुमित्राला इतका त्रास होतोय, ती पदोपदी इतकी रडते, ते त्यांना दिसत नाही आहे। त्यांना फक्त एकच गोष्ट कळते की ऐश्वर्या कशा पद्धतीने घरामध्ये इथे सगळ्यांना त्रास देते आणि जानकीला घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करते। पण जानकीपेक्षा जास्त त्रास सुमित्राला होतोय, या गोष्टीचा अंदाज ना आजीला येत आहे ना इथे सारंगला येत आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, नाही ऋषिकेश, मी सांगते ना तुम्हाला, आई म्हणतायत ते अगदी बरोबर आहे, ह्या आहेत ना त्या आपल्या पार्वती आई नाही आहेत हो। तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी हे सगळं तू का बरं बोलतेस, मी सांगतोय ना की ती पार्वती आई असू शकते। तेव्हा इथे पार्वतीला राग आलेला असतो की तिची बॅग वगैरे चेक केलेली असते, ती नाटक करत असते ना। ती म्हणते की ठीक आहे, इथे राहणं जर तुम्हाला एवढंच खूपत असेल ना तर मी हे घर सोडून जाते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी जा आणि त्यांना थांबव, त्यांना कुठेही जायची गरज नाही आहे। तेव्हा सुमित्राला फार वाईट वाटतं की ऋषिकेश आता तिला आई समजतोय आणि तिची काळजी करतोय। तर प्रेक्षकांनो, बघा नियतीचा नियम कसा आहे। ज्या वेळेला सुमित्राने इथे ऋषिकेशला कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याला सावत्रपणाची जाणीव करून देत त्याला घरातून हकलून दिलेलं असतं, फक्त घातलेल्या कपड्यानिशीत, घरातून काहीसुद्धा त्याला दिलेलं नसतं, तेव्हा मात्र तिने हा विचार केला नव्हता की तो माझा मुलगा आहे। पण आता जेव्हा त्याची आई, मग ती खोटी का असेना, पण परत आली आहे, तर आता तिला असं वाटतंय की ऋषिकेश माझा मुलगा आहे आणि तो तिला इतकं महत्त्व का देतोय। आणि देव न करो जर खरोखर पार्वती कधी अशी जिवंत होऊन आली आणि ती खरोखर इथे आपल्या मुलाकडे आणि नवऱ्याकडे परत आली, तर मग पार्वतीचं काय होणार। त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या पुढील गोष्टी आहेत, पण इथे आता ह्या खोटारड्या पार्वतीचं काय करायचं या गोष्टीचा विचार आता जानकी करत असते। जानकी म्हणत असते, मी काय करू। तेव्हा ती म्हणते की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही इथे राहा ना,
तेव्हा पार्वती म्हणते, हे बघ, मी इथे राहीन, पण या घरामध्ये मला माझे सगळे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे. मी कुणाचंच काही ऐकून घेणार नाही, खपून घेणार नाही. हे सगळं माझं आहे ना. तेव्हा जानकी म्हणते, अहो, तुमचं जरी सगळं असलं तरीसुद्धा तुम्ही हे सगळं आमच्या आईंना, सुमित्रा आईंना देऊन गेलं होतात ना. मग तुम्ही असं येऊन अचानकपणे प्रत्येक गोष्टीवरती जर हक्क गाजवाल तर कुठल्याही व्यक्तीला राग तर येणारच ना. आणि तुम्ही पार्वती आहात, या गोष्टींवरती आम्ही अचानक लगेच विश्वास कसा ठेवायचा. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, प्लीज तुम्ही इथेच राहा. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मी इथे राहीन, पण पुन्हा माझ्यावरती संशय घ्यायचा नाही आणि माझ्या गैरहजेरीत माझ्या सामानाला हात लावायचा नाही. मला माझे सगळे हक्क अधिकार मिळाले पाहिजे. मी नानासाहेबांची बायको आहे आणि हे सगळं माझंच तर आहे ना. तेव्हा जानकीला तिच्यावरती संशय येतो की आल्यापासून या फक्त माझे हक्क आणि अधिकार मला मिळायला हवेत असंच बोलतायत. तेव्हा जानकी नानासाहेबांना हे सगळं सांगते. तेव्हा नानासाहेब म्हणतात की ती बरोबरच बोलते, ही सगळी संपत्ती तिचीच तर होती. तिने माझ्याबरोबर लग्न केलं, त्यानंतरला ती ऋषिकेशला आणि मला दोघांनाही सुमित्राच्या हवाली करून ती इथून निघून गेली. पण आता ती परत आली आहे, मग तिचंच तर हे सगळं आहे, तर ती मागणारच ना. आता या घरामध्ये पार्वती परत आली आहे, तर ती जसं म्हणेल ना तसंच या घरामध्ये घडेल असं जेव्हा नाना म्हणतात तेव्हा सुमित्रा ते बोलणं ऐकते आणि प्रेक्षकांनो, सुमित्राला वाईट वाटतं, तिला राग येतो. पण इथे जानकीला ते आवडत नाही. जानकीला असं वाटत असतं की नाही, सुमित्रा आईने एवढा वर्ष हा संसार सांभाळला आहे, तहान्या ऋषिकेशला लहानाचं मोठं त्यांनी केलं आहे. ही बाई आयत्या रांगोळीवरती इथे आता रेघोट्या ओढायला आली आहे आणि मला ते सहन होणार नाही. सुमित्रा आईंच्या डोळ्यामध्ये मी पाणी बघू शकत नाही. त्यांना जर वाटतंय की ही बाई पार्वती नाही आहे म्हणजे ती नसणारच. तेव्हा जानकी म्हणते, मला असं वाटतंय ऋषिकेश, आई बोलतायत ते बरोबर आहे. ह्या ज्या आल्यात ना कुणी, त्या आपल्या पार्वती आई असू शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आणि तुला असं का वाटतंय. तेव्हा ती म्हणते, कारण त्या हक्क आणि अधिकार मागतायत. ऋषिकेश म्हणतो, मग काय, हे जर सगळं त्यांचं आहे आणि जर त्यांनी हक्क अधिकार मागितले तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्हालासुद्धा असं वाटतंय का त्या पार्वती आई आहेत म्हणून. मला नाही वाटत. त्यांना घरातून बाहेर काढायलाच हवं. मला सुमित्रा आईंच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू नाही बघवत. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, तुला का असं वाटतंय. जे काही पुरावे आपण बघितलं त्याच्या आधारे तर त्या पार्वती आई आहेत हे तर सिद्ध होतं आहे ना. मग तरीसुद्धा तू का नाकारतेस की त्या पार्वती आई नाही आहेत म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीला वाटतं की ऋषिकेशलासुद्धा असंच वाटतंय की त्या पार्वती आई आहेत, पण ते पुरावे ते सगळं काही बघता ती म्हणत असते, ऋषिकेश, मला असं वाटतंय की हे जाळं विणलं आहे कुणीतरी आपल्यासाठी. कुणीतरी हे जाळं विणत नेलं आहे आणि ते आपल्याला योग्य वेळी आता सोडवायला हवं. कारण आपण सगळेजण गुंतत चालू या सगळ्यामध्ये. अचानक एक बाई येते काय, ती स्वतःला पार्वती म्हणवते काय. मला तर हे सगळं वाटतंय की ऐकून ऐकून कुणीतरी आपला गैरफायदा घेत आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, जर ती बाई पार्वती आई असेल आणि जर चुकून तुझ्याकडून तिला घरातून बाहेर काढलं गेलं आणि जर नंतर कळलं की ती माझी पार्वती आई होती, तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा इथे जानकीला वाईट वाटतं. जानकी म्हणते की ऋषिकेशलासुद्धा असंच वाटतंय की त्या पार्वती आई आहेत. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की आता जानकीपासून मी सुमित्रा आईला तोडले. सुमित्रा आई जानकीचा राग करतात. आता ऋषिकेशलासुद्धा तोडायला हवं आणि ऋषिकेशसुद्धा तुटलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते की जानकी आता एकटी झाली पाहिजे. एकटी झाल्यानंतर तिला हरवणं अजूनच आपल्यासाठी सोपं होऊन जाईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी सुमित्राला भेटायला येते आणि म्हणत असते की आई, तुम्ही जे काही बोलताय ना ते मला पटतंय. ही बाई जी कोणी आहे ती आपली पार्वती आई नाही आहे हे मात्र नक्की. तेव्हा आपण दोघीजणी एकमेकांवरती रागवण्यापेक्षा आपण तर एकत्र आलं पाहिजे ना. हे बघा, ऋषिकेश आणि नाना यांना हेच वाटत राहिलं असतं की जर त्या पार्वती आई असतील तर, जर आपण त्यांना या घरामध्ये आणलं नसतं तर असंच झालं असतं. आता ही जी कुणी बाई आहे ती आपण तिच्यावरती नजर ठेवूया. तुम्हीच म्हणाला होतात ना की पार्वती आई अशा होत्या की उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला कळत नव्हतं. मग ती बाई अचानकपणे येऊन हक्क अधिकार का गाजवेल. तेव्हा आता मी सांगते तसं तुम्ही फक्त करा. या बाईला आपण आता म्हणूया की तुम्हीच पार्वती आई आहात आणि तिच्याबरोबर आपण चांगलं चांगलं वागायचं आणि मग
आपण असं वागायचं की आपल्याला पटलंय की त्या पार्वती आई आहेत म्हणून. मग त्यांना असं वाटेल की या सगळ्यांचा विश्वास बसलाय की मी पार्वती आहे आणि मग कुठली तरी ती चूक करतीलच आणि ती चूक आपण पकडायची. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, तुझ्यामुळे हे झालं आहे सगळं, तूच त्या बाईला घरामध्ये आणलेस ना. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही जरा विचार करा, मी जर त्या बाईला घरामध्ये आणलं नसतं तर तुम्हाला खरंच असं वाटतंय की ऋषिकेशच्या मनातून हा विषय कायमचा बाजूला झाला असता? असं खरंच वाटतंय तुम्हाला? त्यांनी कधी ना कधी शोध घेण्याचा प्रयत्न केलाच असता. मी ओळखते ना त्या दोघांना. तेव्हा आता त्या बाई घरामध्ये आल्यात, आपण हे सिद्ध करूया की त्या पार्वती आई नाही आहेत. त्यासाठी आपण दोघींनी एकत्र आलं पाहिजे. पण तुम्ही असं दाखवा की तुम्ही माझ्यावरती रागवलात, पण तुम्ही पण मान्य केले की त्या पार्वती आहेत आणि मी सुद्धा मान्य करते की त्या पार्वती आहेत. आणि मग आपण त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी आता लताची माफी मागते. म्हणते की माफ करा, आता हे सिद्ध झाले की तुम्ही पार्वती आई आहात. तेव्हा ती म्हणते, हो मग झाले ना सिद्ध, मग आता मला या घरामध्ये मला माझे अधिकार आणि हक्कसुद्धा हवेत. माझा कुणावरतीही विश्वास नाही. कधी मला माझ्याच घरातून बाहेर काढाल ना, ते सांगतासुद्धा येत नाही. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, असं काय बोलताय तुम्ही? हे जे काही आहे ते तुमचंच तर आहे ना, तुम्हाला इथून कोण बाहेर काढणार? तेव्हा ती म्हणते, अरे बाबा काय सांगायचं, ही कंपनी माझी होती, हे घर माझं होतं. आता सांग बरं माझ्या नावावरती काय झालं? मी इथून निघून काय गेले सगळं देऊन, तर आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही आहे. काय माहिती, आता मला एकटं पडल्यासारखं वाटतंय. तुम्ही माझ्यावरती आता विश्वास ठेवताय असं म्हणताय, पण कधी मला घरातून हकलून द्याल काही सांगता येत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय हवंय काय तुम्हाला? आमचा विश्वास आहे तुमच्यावरती. तुम्ही पार्वती आई आहात हे तुम्ही सिद्ध केले. तुमच्या हातावरचा तीळ, तुमच्या त्या कुड्या, सगळंच ते सांगतंय ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकीला वाटत असतं की ठीक आहे, ह्या बाईला आता प्रॉपर्टी हवी आहे, म्हणजे नक्कीच ह्या पार्वती आई नाही आहेत. तेव्हा इथे जानकी म्हणते, अच्छा मग तुम्हाला आता तुमची अर्धी प्रॉपर्टी नावावरती हवी आहे का? म्हणजे तुमचा विश्वास बसेल की आम्हाला कळले की तुम्ही पार्वती आईच आहात. तेव्हा पार्वती म्हणते, हो चालेल ना, अर्धी प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावाने करून टाका, म्हणजे मला विश्वास बसेल की आता माझ्या घरामध्ये मला माझं स्थान मिळाले आणि माझं ते स्थान बळकट आहे, कुणीही मला इथून बाहेर काढू शकत नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते की ठीक आहे, कंपनी माझ्या नावावरती आहे ना, ऋषिकेशला सांगून कंपनी मी तुमच्या नावावरती करायला सांगते, मग तर चालेल ना. तेव्हा ऐश्वर्या पार्वतीला खुणावते आणि म्हणते की चालेल म्हण. तेव्हा इथे पार्वती म्हणते, हो हो चालेल चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तुम्हाला त्यांच्यावरती संशय आला नाही का? अहो तुमच्या आईंचं असं म्हणणं आहे की त्या फक्त देणाऱ्या होत्या, कुणाचंच काही घेणाऱ्या नव्हत्या. त्या जरी इथे परत आल्या असत्या ना, तरी तुम्हाला बघण्यासाठी आल्या असत्या, शेवटचं नानांना बघण्यासाठी आल्या असत्या, असं हक्क अधिकार मागण्यासाठी तुमची आई इथे भांडायला आली असती. असं खरंच वाटतं तुम्हाला? सुमित्रा आई जे काही बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे. ही बाई जी कुणी आहे ना, ती कुणी का असे ना, पण पार्वती आई नक्कीच नाही आहेत. बघा तुम्ही प्रॉपर्टी लगेचच मागायला निघाल्या. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्हाला संशय येत नाही आहे का त्यांच्यावरती? तेव्हा इथे ऋषिकेश आणि नानासुद्धा म्हणतात की नाही, बरोबर बोलतेस तू जानकी. अगं पार्वती अशी अजिबात नव्हती गं, तिला प्रॉपर्टी वगैरे ह्याचा कधीच हव्यास नव्हता, म्हणून तर ती सगळं पार्वतीला देऊन निघून गेली होती ना. बाकीचं सगळं तिने ऋषिकेशच्या नावावरती करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला संशय नाही आला का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आला, मलाही संशय आला. तेव्हा सुमित्रा म्हणते, मी बोलले होते ना, ती बाई पार्वती ताई नाही आहेत, तरीसुद्धा तुमचा विश्वास नाही बसत आहे. जानकी म्हणते, माझा विश्वास आहे. आता आपण चौघेजण एकत्र आहोत ना, हे त्यांना कळू द्यायचं नाही. ऋषिकेश तुम्ही फक्त एवढंच बोला की प्रॉपर्टी नावावर करण्याची प्रोसिजर सुरू केली आहे म्हणून, मग तुम्ही बघा पुढचा माझा डाव. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीला आधी बघायचं असतं की तिच्या हातावरती खरोखर तीळ आहे की नाही, कारण ऐकून केलेल्या गोष्टीसुद्धा असतात. तेव्हा जानकी त्यांच्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी जाते आणि तेव्हा तिला एक पेन्सिल मिळते आणि त्या पेन्सिलचं जे काही टोपण असतं ते बाजूला असतं आणि ते बरोबर काळ्या रंगाचं असतं. त्यामुळे जानकी ती पेन्सिल घेते आणि आपल्या डाव्या हातावरच्या तळ हातावरती त्या पेन्सिलने आता तीळ तयार करते. तेव्हा बरोबर तसा तीळ तयार झालेला असतो जो लताच्या हातावरती असतो. तेव्हा जानकीला कळतं की पाणी कुठे मुरतं आहे. तेव्हा इथे जानकी एक आयडिया करते. जेव्हा सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा पार्वतीची आता म्हणजे लताची जानकी खूपच जास्त काळजी घेत असते. तेव्हा ऐश्वर्याला वाटत असतं की बघा,
या मूर्ख जानकीला वाटते की ही तिची सासूच आहे आणि तेव्हा इथे जानकी मुद्दामून तिच्या हातावरती आता पाणी उलटते आणि म्हणते, सॉरी आई, सॉरी, खरंच सॉरी, आणि ती आपल्या पदराने तिचा हात पुसायला जाते. तेव्हा इथे आता तिला लक्षातसुद्धा नसतं की तिच्या तळ हातावरती तिने इथे पेन्सिलने तीळ तयार केला आहे. हातावरती पाणी पडल्यामुळे इथे आता जानकी तिचा संपूर्ण हात पुसून काढते. ओल्या हातावरती जो तीळ असतो तो सुद्धा आता नष्ट होऊन जातो आणि तेव्हा जानकीला कळतं की ही पार्वती नाही आहे म्हणून. आणि लवकरच इथे खोटारड्या पार्वतीचं सत्य जानकी हळूहळू सगळ्यांसमोर आणणार असते. तिचा एक एक पैलू ती आता उलगडत जाणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी ऐश्वर्याचं आणि पार्वतीचं कारस्थान उघडं पाडणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तेव्हा सिरियलच्या डेली अपडेटसाठी आणि अशाच नवनवीन ट्विस्टसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.